नमस्कार, मी कल्पना कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवा असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ही आहे कमरेची पिशवी किंवा चंची. याला आजीबाईचा बटवा असंही म्हणतात. तर ही कमरेची पिशवी शिवायला अतिशय सोपी आहे आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये साधी किंवा पारंपरिक कमरेची पिशवी वापरली जाते. आता ही आधुनिक प्रकारातील कमरेची पिशवी आहे. अशी ही चंची सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. ही चंची तुम्ही सहावारी साडी, स्कर्ट टॉप किंवा अगदी जीन्स टॉपवरही तुम्ही ही अशी चंची वापरू शकता. तर या चंचीला एकूण 3 कप्पे आहेत. इथे हा एक मोठा साईजचा कप्पा आहे. इथे फ्रंट साईडला हा एक कप्पा आहे. हा कप्पा एवढ्या मोठा साईजचा आहे की याच्यामध्ये तुमचा फोन सहज बसू शकेल. आणि इथे एक चेनचा कप्पा दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमची कॅश किंवा ज्वेलरी असं सामान ठेवू शकता. आज आपण या कमरेच्या पिशवीचं किंवा चंचीचं कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. आपल्या या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. मेन फॅब्रिक म्हणून खण कापडाचे हे 2 तुकडे घेतलेले आहेत एकाच मापाचे. रुंदी आहे 8 इंच, उंची आहे 16 इंच. फ्रंट साईडच्या तुकड्याची रुंदी घेतलेली आहे 8 इंच आणि उंची 8 इंचच घेतलेली आहे. मेन फॅब्रिकचा आणखी एक तुकडा घेतलेला आहे खण कापडाचा. याची उंची आहे 3 इंच आणि रुंदी आहे 8.5 इंच. ही एक चेन घेतलेली आहे 9 इंच रुंदीची. या चेनला जेंट्स चेन म्हणतात आणि ही चेन कापडाला जोडण्यापूर्वी या चेनच्या दोनही बाजूंना असा मेटलचा हा पार्ट असतो जोडलेला. हा एखाद्या टोकदार वस्तूने काढून टाकायचा आहे, कारण की हा सुई खाली येऊन सुई कुडण्याची शक्यता असते, म्हणून हे दोन्ही पार्ट आपण काढून टाकणार आहोत. अस्तरसाठी हे मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे. याची रुंदी आहे 8 इंच आणि याची लांबी आहे 18 इंच. या तुकड्याचा वापर आपण बाहेरील चेनचा कप्पा बनवण्यासाठी करणार आहोत. आणखी अस्तरचे हे 2 तुकडे घेतलेले आहेत कॉटनचेच. याची रुंदी आहे 8 इंच आणि उंची घेतलेली आहे 17.5 इंच. सुरुवातीला हा जो 18 इंच लांबीचा तुकडा आहे अस्तरचा, याला हा मेन फॅब्रिकचा 3 इंच लांबीचा तुकडा जोडून घ्यायचा आहे. तुम्हाला मी अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमधूनच स्किप केलं तर काही गोष्टी लक्षात येणार नाहीत. इथे हा तुकडा जोडून झाल्यानंतर हा एक 8 इंचाचा तुकडा घ्यायचा आहे. आता हा जो अस्तरचा तुकडा आहे याच्यावर काही मार्किंग केलेलं आहे. तर इथं या बाजूला सुलटचं मार्किंग केलं आहे आणि इकडे या बाजूला उलटचं मार्किंग केलेलं आहे, म्हणजे खालच्या बाजूला. बघू शकता इथे वरतून शिलाई दिसत नाही, तर ही सुलट बाजू आहे आणि खालची बाजू इकडची ही इकडून शिलाई दिसत ही उलट बाजू असं समजूयात आपण. आता हा तुकडा असा ठेवायचा आहे. याची सुलट बाजू आहे मेन फॅब्रिकची. या चेनची सुलट बाजू इथे ठेवायची आहे मेन फॅब्रिकवर आणि या अस्तरची ही जी उलट बाजू आहे ही या चेनवर ठेवायची आहे आणि तीनही हे भाग एकत्र जोडून घ्यायचे. या चंचीचं वैशिष्ट्य म्हणजे याला कोणत्याही मॅचिंगचं कापड लागत नाही. याला अस्तर म्हणून तुम्ही कोणत्याही रंगाचं कापड वापरू शकता. इथे मी सुई वरती घेतली आहे, हा दाबाई वरती घेतला आणि रनर या बाजूला करून घेतला, म्हणजे सुई खाली येणार नाही आणि आपल्याला शिवायला सोपं जाईल. ती राहिलेली टीप पूर्ण करून घ्यायची आहे. अशी चंची तुम्ही एकाच रंगाच्या कापडातही शिवू शकता, परंतु अशी चंची रंगीबेरंगीच छान दिसते. आता अस्तरचा तुकडा मागच्या दिशेला टाकायचा आहे. मेन फॅब्रिकच्या खाली टाकायचा हा अस्तरचा तुकडा आणि इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे तुम्ही डायरेक्ट दाबटीपही देऊ शकता, परंतु इथे मी दाबटीप देतानाच हे एक लेस जोडून घेणार आहे. तुम्हाला जर लेस जोडायची नसेल तर जोडली नाही तरी चालेल. लेस हे ऑप्शनल आहे, परंतु लेस जोडल्यानंतर या चंचीला आणखीनच खूप छान लुक येतो. इथं तुम्हाला शिवायला जर अवघड जाणार असेल तर तुम्ही दाबटीप आधी देऊन घ्या आणि नंतर लेस याला जोडून घ्या. मला शिवण्याचा सराव असल्यामुळे मी एकत्रच शिवते आणि मग माझा वेळ वाचवते. ही टीप देऊन झाल्यानंतर हा जो मेन फॅब्रिकचा तुकडा आहे अस्तरला जोडलेला, हा या चेनवर ठेवायचा आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे. टीप देताना नेहमी चेनच्या बाजूने द्यायची. आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन काही देण्याचा प्रयत्न करत असते. आजही तुम्हाला मी अशी वेगळ्या प्रकारची चंची कशी शिवायची अगदी सोप्या पद्धतीने सांगते आहे. आता इथून हा असा भाग पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तरचा भाग मेन फॅब्रिकच्या खाली जाईल. आता असा हा भाग पलटी केल्यानंतर ही चेन वरती उचलायची आहे. आता इथं तर आपल्याला दाबटीप द्यायची आहे, परंतु तुम्हाला हवं असेल तर ही लेस तुम्ही इथेच जोडू शकता. तर मी ते लेस जोडून घेणार आहे. तर हा भाग चेनचा असा वरती करायचा आहे आणि सिंगल कपड्याला ही लेस जोडायची आहे. असं याच्यावर ठेवायचं नाही आहे, सिंगल कपड्याला जोडायची आहे. तुम्हाला इथं चंचीला लेस वगैरे जोडायची नसेल तर जोडली नाही तरी चालेल, परंतु इथं दाबटीप द्यायला मात्र विसरायचं नाही. दाबटीप दिल्यामुळे छान फिनिशिंगमध्ये दिसतं. इथं सावकाश टीप द्यायची आहे
या चेनचा मागचा हा मेटलचा भाग आपण काढलेला आहे, तर हा रनर निघू शकतो. हा रनर खूप छोटा असतो आणि पुन्हा टाकायला मग जरा अवघड पडतं. तर इथं व्यवस्थित असं पकडायचं आहे किंवा जपून इथं टिप द्यायची आहे. हा रनर निघू द्यायचा नाही. अशी टिप देताना अगदी सावकाश टिप द्यायची आहे. एवढं बारीक सारीक तुम्हाला कोणीही सांगणार नाही. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडणार आहे. आणि व्हिडिओ जराही आवडला तर 2 सेकंद वेळ काढून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि एखादी छानशी कमेंटही करा. आता इथे आपली एक दाबटीप द्यायची राहिलेली आहे, तर इथे आपण दाबटीप देऊन घेऊयात. सिंगल कापड पकडायचे आहेत दोन्ही. कोणतंही कापड एकमेकांखाली अडकलं नाही पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. हे बघा असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि छानशी दाबटीप देऊन घ्यायची. आपल्या चॅनलवर चंचीची यापूर्वी मी भरपूर प्रकारचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. इथे अस्तरला दाबटीप देऊन झाल्यानंतर इथे मेन फॅब्रिकचा तुकडा थोडासा वेगळ्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. इथं बघू शकता मेन फॅब्रिकचा तुकडा हा असा दिसला पाहिजे 1.5 इंच अशा पद्धतीने इथं फोल्ड करायचा आहे. इथे मी टाचण्या जोडून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित एकसारखं माप येईल याचं सगळीकडे. मेन फॅब्रिकच्या तुकड्यांपैकी हा एक तुकडा घ्यायचा आहे. या तुकड्याच्या सुलट बाजूवर हा तुकडा असा खालच्या बाजूला ठेवायचा आहे. इथून वरतून साधारण 5.5 इंच भरलेला आहे. दोन्ही बाजूंना सारखंच अंतर सोडायचं आहे आणि इथे टाचणी जोडून घेणार आहे. हीच टाचणी काढून इथं जोडते. टाचण्यांचं काम झाल्यानंतर लक्षपूर्वक नंतर टाचण्या काढून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो, कारण कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही टाचण्या काढून घ्यायचं. आणि इथं 3ही बाजूंनी टीप देऊन घ्यायची आहे. टाचण्यांमुळे काम आपलं फिनिशिंगमध्ये येतं आणि सोपंही होतं. तुम्हाला याच्या टाचण्या ऑनलाईन मागवायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अशा टाचण्या किंवा इतर वस्तू ऑनलाईन नक्की मागवा. ऑनलाईन वस्तू भरपूर स्वस्त मिळतात. आता या सर्व टाचण्या काढून घ्यायच्यात. पुढे जास्तीचं कापड झालं असेल तरी तुकडे सारखे करून घ्यायचेत. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी भरपूर वस्तूंच्या लिंक दिलेल्या आहे, नक्की चेक करा. आता हा दुसरा मेन फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आहे आणि यावर ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे 3ही बाजूंनी टीप देऊन घ्यायची आहे. इथे मी 3ही बाजूंना 2दा टीप देऊन छान पक्क करून घेतलंय. ही पिशवी उलटवून घ्यायची आहे. खण कापडामुळे सुंदरच लुक आलाय बघा या पिशवीला. अजून राहिली आपली पिशवी, अजून अस्तर जोडायचे राहिले आपल्या पिशवीला. यूट्यूबवर तुम्ही असे कमरेच्या पिशवीचे भरपूर व्हिडिओ पाहिले असतील, परंतु त्यातल्या बऱ्याचशा पिशव्यांना अस्तर जोडलेलं नाही असं मी बघितलंय. तर ह्या कापडाचे धागे निघतात, त्याच्यामुळे अशा पिशवीला अस्तर जोडायलाच पाहिजे. हे अस्तरचे 2 तुकडे घ्यायचे आहेत. ते व्यवस्थित एकमेकांवर सेट करायचे आणि याच्या लांबीच्या बाजूला दोन्ही बाजूने टिपा देऊन घ्यायच्यात. छानपैकी दोन्हीकडे 2दा टिप देऊन पक्क करून घेतलंय. तयार झालेली पिशवी आहे. ही पिशवी या अस्तरच्या पिशवीमध्ये टाकून घ्यायची आहे. बघू शकता दोन्ही पिशव्यांच्या सुलट बाजू समोर समोर घ्यायच्या आहे. तर इथे ही जी शिवण आलेली आहे ही व्यवस्थित जुळून घ्यायची एकमेकांवर आणि तशी गोलाकारमध्ये टीप द्यायची आहे. कधी कधी आपल्याला व्हिडिओ मोठे वाटतात, परंतु मोठ्याच व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये शिकायला मिळतं. आता ही पिशवी अशी याच्यातून काढून घ्यायची आहे. आणि हा जो खालचा भाग आहे इथे साधारणतः अर्धा ते 1.5 इंच सगळीकडून आतमध्ये फोल्ड करायचं आहे असं, आणि इथं अशी टीप देऊन घ्यायची आहे. आपले कलाकल्पना या नावाने इंस्टा आणि फेसबुक पेज आहे, तिथेही तुम्ही नक्की भेट द्या. आता संपूर्ण ह्या अस्तरच्या पिशवीचा भाग या मेन फॅब्रिकच्या पिशवीमध्ये टाकून घ्यायचा आहे. या दोनही कडा व्यवस्थित जुळवायच्या आहेत आणि त्या आतल्या दिशेने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. सध्या आपल्याकडे खण कापडही विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला असेच काही छान वस्तू शिवायच्या असतील तर नक्की आपल्याकडून खण कापड मागवा. याप्रमाणे आपली ही चंची म्हणजेच आजीबाईचा कमरेचा बटवा शिवून झालेला आहे. बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये शिवला गेलेला आहे. आता या चंचीला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आणखी सजवू शकता. इथं गोंडे लावू शकता किंवा तुम्ही मेन फॅब्रिकचेच लटकन तयार करून जोडू शकता किंवा कवड्या वगैरे लावू शकता याला हाताने शिवून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या पिशव्यांना सजवू शकता. आता ही एक चंची बघू शकता इथं मी पॅचवर्कची केलेली आहे. याच्या पिशव्यांची मला ऑर्डर होती, त्याप्रमाणे या पिशव्या मी बनवलेल्या आहेत. तर कोणाकोणाला असं पॅचवर्कही आवडतं. किंवा इथं बघू शकता इथं मी थोडासा वेगळा पॅटर्न घेतलेला आहे. इथे असा हा काठ आडवा घेतलाय तर इथे मी असा हा काठ उभा घेतलेला आहे. किंवा आता इथं बघू शकता इथं मेन फॅब्रिकला वरती मी काठ दिलेला आहे, परंतु या पिशवीला इथं मी काठ दिलेला नाहीये. तर याच्यामध्ये करण्यासारखं भरपूर आहे मैत्रिणींनो. तुम्ही ही चंची हव्या त्या प्रकारची शिवू शकता. आणि या चंचीचं वैशिष्ट्य म्हणजे याला अगदी मॅचिंगचा दोरा सुद्धा लागत नाही. तुम्ही कोणत्याही दोऱ्याने या चंचीला शिवू शकता. आणि ही चंची तुम्ही अगदी प्रिंटेड कापडापासूनही शिवू शकता. आता ही बघा इथं मी एक पैठणीची चंची शिवलेली आहे. सध्या मी पैठणी कापड विक्रीसाठी आणलेला आहे, मग त्यातूनच मी हा एक थोडासा वेगळा प्रयोग करून बघितला. तर याला इथे असा हा मोठा कप्पा दिलाय आणि इथं हा एक चेनचा कप्पा दिलेला आहे आणि हा एक मोठा साईजचा इथला हा कप्पा. तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या प्रकारचं तुम्ही वेगळं पण देऊ शकता.
आता आपल्या कला कल्पना चॅनलवर यापूर्वी चंचीचे मी भरपूर प्रकारचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. अगदी पारंपरिक चंचीपासून तर आधुनिक चंचीपर्यंतचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. त्यातलाच हा एक प्रकार. याच्यामध्ये आणखी भरपूर शिकण्यासारखे प्रकार आहेत. ते तर तुम्ही आपल्या कला कल्पना चॅनलवर यापुढे बघणारच आहात. परंतु आपले कल्पनाच ब्लॉग म्हणून दुसरेही चॅनल आहे. त्या चॅनलवर मी सध्या लाईव्ह व्हिडिओमध्ये अशा वेगवेगळ्या चंची, डब्याची पिशवी किंवा इतर भरपूर वेगवेगळे प्रकार शिवून दाखवत असते. आपल्या कल्पनाच ब्लॉग या चॅनलवरील लाईव्ह व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला अगदी भरपूर डिटेलमध्ये शिकायला मिळेल. कला कल्पना चॅनलवरही मी बऱ्याच लाईव्ह घेतलेल्या आहे. त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारं काही शिवून दाखवलेलं आहे. तर त्या लाईव्ह सुद्धा तुम्ही नक्की पहा. तर आजच्या या सर्व चंचींमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणती चंची आवडली आहे ते मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कला कल्पना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा. म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. खाली व्हिडिओला हाईपच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओला प्रोत्साहन द्या. आणि हा व्हिडिओ आपल्या शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. चला तर भेटूया अशा काही छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.